निक्कीला एवढा माज आला तरी कुठून? निक्कीच्या बाबतीत बिग बॉस बायस्ड आहेत का? तर हो मित्रांनो, 100 आणि 101% बिग बॉस हे निक्कीच्या बाबतीत बायस्ड आहे. तिची चाटायचा प्रयत्न हा खूप होतोय. अरे ती हिंदीच्या एपिसोडमधून आली, हिंदीच्या सीझनमधून आली, याचा अर्थ असं आहे का ती कुठली मंगळावरनं आली आहे का काय? तिला एवढा सपोर्ट करायचा काय गरज आहे? आजच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला तिकडे बघायला मिळाली एक गोष्ट, ती म्हणजे तिकडे जान्हवीने ठरवलं होतं की कोणासाठी त्या निक्कीसाठी जेवण बनवायचं नाही, चहा बनवायचा नाही, काय नाही. बिग बॉस जान्हवीला सांगतात भाई काही पण कर, पण त्या निक्कीसाठी थोडासा चहा बनव. आणि हे तुम्ही आम्हाला दाखवताय देखील, भाऊच्या धक्क्यावर देखील तुम्ही तेच करताय. ती निक्की कितीही घाण गेम खेळली, कितीही कोणाला काही बोलायचा प्रयत्न केला तरी तिला सांगितलं जातं की तू खूप छान गेम खेळतेस. आणि तुम्हाला असं वाटतंय का बिग बॉस वाल्यांना की ही जे काही घाण करते घरामध्ये त्यांनी TRP वाढतोय? तर बिलकुल नाही मित्रांनो. ज्या वेळेस निक्की घाण करते ना एपिसोडमध्ये, त्या वेळेस बिग बॉसच्या प्रेक्षकांना बिग बॉस बघावंसं वाटत नाही. आणि तेच कारण आहे TRP हळूहळू खाली चाललेलं आहे, की लोकांना दिसतंय बिग बॉस यंदा देखील बायस्ड आहेत आणि यांना निक्की सारख्या कंटेस्टंटला जिंकवायचंय की काय, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे आता पुढे येत आहेत. आणि ज्या पद्धतीने बिग बॉस तिला सपोर्ट करतात ना, असं वाटायला लागलं आहे तिलाच ट्रॉफी देणार आहे. तिला आपलं उगीच आणायचं म्हणून आणायचं. हिंदीमधली टॉप 3 मधली होती, टॉप 10 मधली होती, टॉप 5 मधली होती, म्हणून इकडे आणायची, तिला इकडे विनर बनवून टाकायची. हे झेपत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडत नाहीये. निक्की जे काय करते ती घाण करते. आणि बिग बॉस तिच्या काहीही चुका होऊ द्या, काहीही म्हणजे काही, आजच्या एपिसोडमध्ये देखील तिकडे एक गोष्ट झाली, तिने त्या आपली जी आर्या आहे तिचे कपडे फाडायचा प्रयत्न केला, त्या जान्हवीचे, ज्या अंकिताचे, आणि जी आर्या आहे तिचे केस ओढायचा प्रयत्न केला. या संपूर्ण गोष्टी ती घरात करायचा प्रयत्न करते, सगळे नियम तोडायचा प्रयत्न करते. तरीही बिग बॉस तिकडे काय सांगतात, नाही ना हे आम्ही काय ह्यात करू शकत नाही, ह्यात कॅप्टन तुम्ही सदस्य तुमचं तुम्ही बघून घ्या. पण बाकीच्या वेळेस जेव्हा ही जान्हवी काही बोलायचा प्रयत्न करते तेव्हा तिला लगेच ओरडलं जातं, तू काय करते स्वतः ते बघ, असं कर तसं कर. म्हणजे एवढं इतपत तुम्ही खालच्या दर्जाला उतरून तुम्ही जर एखाद्या कंटेस्टंटची बाजू घेणार असाल ना, तर हे कुठं ना कुठेतरी चुकीचं आहे आणि हे खूपच फालतू आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.